नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दर शनिवारी आपण या कार्यक्रमाची निश्चित वाट पाहत असता, कारण गुंतवणुकीविषयीचा हा खास कार्यक्रम आहे आणि यामध्ये आपण बोलत असतो ते म्हणजे शेअर मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंट्स विषयी. आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओमध्ये आजही आपल्याबरोबर आहेत राजेश तांबे सर. शेअर बाजार तज्ज्ञ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्ष झाले. तसंच झी बिझनेस या आमच्या वाहिनीवरून बिझनेस वाहिनीवरून ते अनेक कार्यक्रमांमधून आपल्याला भेटत असतात आणि अनालिसिस करत असतात. वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन शेअर मार्केट बाबत आपल्याला करत असतात. तेव्हा तुम्हाला सुद्धा या बाबतीत काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. त्यापूर्वी आपण सरांचं स्वागत करूया शो मध्ये. सर, स्वागत तुमचं पासवर्ड श्रीमंतीमध्ये. तर गुंतवणुकीविषयी आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. 1002210110 आमचा टोल फ्री नंबर आहे. तुमच्या प्रश्नांची वाट पाहतोय. पण तोपर्यंत बघूया की एकंदरीतच या आठवड्यामध्ये शेअर मार्केट कसं राहिलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधींमध्ये झालेल्या भेटीमुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक संमत होण्याची आशा निर्माण झालेली आहे. भारतीय शेअर बाजाराच्या आशा यामुळे पल्लवित झालेल्या आहेत. परिणामी सलग दुसरा आठवडा सेन्सेक्स निफ्टीनं वाढ नोंदवलेली आहे. सेन्सेक्स 26,000च्या सायकोलॉजिकल लेव्हलवर गेलेला आहे. युरोपियन बाजारांमध्ये आलेल्या तेजीचाही शेअर बाजाराला फायदा झालेला आहे. बांधकाम, बँका, तेल आणि वायू, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, वाहन या क्षेत्रामध्ये सध्या चांगली कामगिरी दिसतेय. आरोग्य आणि एफएमसीजी सेक्टर्सना मात्र नुकसान सहन करावं लागलेलं आहे आणि गेल्या 2 आठवड्यांमध्ये सेन्सेक्समध्ये 517 अंशांची वाढ झाली. आणि आता वेळ झाली आहे ती तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची. सध्या आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, पुण्यामधून बोलतात, शशिकांत धुमाळे. नमस्कार, विचारा आपला प्रश्न शशिकांतजी. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. माझा प्रश्न याच्यावरच आहे की जर जीएसटी पास झालं तर त्याचा फायदा कोणत्या कंपनीच्या शेअरला होईल? आत्ताच कार्यक्रम सुरू होण्याच्या पहिले मी अनुपमांना सांगत होतो की जीएसटी वरती पण आज आपण थोडंसं काहीतरी घेऊ. तुम्ही एकदम तो प्रश्नच विचारला. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये मला जेव्हा लोक म्हणतात की याच्यामध्ये कोणत्या याला फायदा होईल, असं आहे की प्लीज अंडरस्टँड दिस इज ओनली अ पॉलिसी. या पॉलिसीमध्ये तुम्ही एक टॅक्स स्ट्रक्चरला काही तुम्ही एक इव्हन करताय आणि त्याच्याने तुम्हाला असं वाटतं की बिझनेस डुईंग विल बी इझी. ओके, मग त्याच्यातले सगळे तुम्ही बॉटल नेक्स काढता. पण पॉलिसी लेवलवरती आपण फक्त बघायचं की ही फार छान आहे स्कीम, पण इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इम्प्लिमेंटेशन ऑफकोर्स पॉलिसी डिसिजन तर अरुण जेटली घेतील, त्यांचे सगळे टॉप हे घेतील. पण खालच्या लेवलवरती जेव्हा आपले जे क्लरिकल लेवलवरती जे लोक कामगार काम करतात, यू सी बिकॉज यू आर चेंजिंग द लॉ बुक, यू हॅव टू अंडरस्टँड द टोटल चेंज इन द लॉ बुक, द लॉ बुक. पण त्याच्यामध्ये जेव्हा हे चेंजेस येतात तर परत ते पण कन्फ्युज होतील, तर त्याच्यामध्ये नेहमी किऑस होतो. तर फॉर थिंग्स टू सेटल डाऊन अँड फॉर दोज पीपल ऑल्सो टू अंडरस्टँड इन द डिपार्टमेंट विल ऑल्सो टेक अ लॉंग टाइम, 1 year to 2 years. इट इज नॉट अ सिम्पल थिंग. आता त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की मेंबर ऑफ द अपोजिशनला नरेंद्र मोदी जाऊन भेटले, क्योंकि हा लेजिस्लेटिव्ह चेंज आहे, कॉन्स्टिट्यूशनल चेंज आहे. तुम्हाला राज्यसभामध्ये पण तो बिल पास करायचं आहे, तिथे तुमचे रिक्वायर्ड नंबर्स नाहीये, देअरफॉर तुम्ही त्यांना भेटायला जाता. तर आता याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की अगर तुम्ही मला विचारलं की हे करायला पाहिजे का, तर मी म्हणेल की नो. जे आपलं जे एक्झिस्टिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये पण काही खराबी नाहीये. त्याच्यामध्ये पण जे काही इझी असेल त्याच्यामध्ये ते जे इझी असेल त्याच्यामध्ये काहीतरी जे इझी असेल ते करा, आणि त्याच्यामध्ये जे रिक्वायर्ड चेंजेस असतील ती करा, सो दॅट इन फॅक्ट यू आर नॉट क्रिएटिंग अ किऑस. बिकॉज पीपल इन फॅक्ट हु आर डीलिंग विथ दीज लॉ केसेस ऑन अ डेली बेसिस टॅक्सेशनचे, इफ यू आस्क दीज पीपल दे विल से की नो, दिस विल क्रिएट किऑस. ओके, बट आई डोंट से दैट एनीथिंग रॉन्ग विथ जीएसटी. क्योंकि अगर जीएसटी अगर प्रॉपरली अगर इम्प्लिमेंट झाला तर त्याची कॅल्क्युलेशन आहे की न्यू बिझनेसेस करायला फार इझी होईल आणि त्याच्याने आपल्या जीडीपी मध्ये एक साधारणतः 1.5 ते 2% वाढ होईल. अगदी या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या प्रेक्षकांचा फोन घेऊया. आपल्या बरोबर ठाण्यावरून दिनेश बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न दिनेश. हॅलो, नमस्कार. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. नमस्कार. मला पॉवर ग्रीड आणि एनएचपीसी बद्दल विचारायचं आहे. पॉवर ग्रीड अजून एनएचपीसी. पॉवर ग्रीड अजून एनएचपीसी दोन्ही शेअर्सला अवॉइड करा आता. पॉवर सेक्टरला कम्प्लिटली अवॉइड करा आता. ओके सर, जसं मगाशी आपण बोलत होतो की जीएसटी आणि शशिकांत यांनी प्रश्न विचारला होता की कुठल्या सेक्टरला याचा काही फरक पडेल का, काही परिणाम होऊ शकतो का? नाही, नथिंग इन पर्टिक्युलर. एक आयडिया हे असतो की जीएसटी मध्ये तुम्ही त्याला फक्त हे करताय की तुम्ही एक युनिफॉर्म टॅक्स लेवल आणताय, त्याच्याने बिझनेस डुईंग बिकम्स इझी. तर त्याच्याने असं खूप लोकांनी मला हे विचारलं की हे पगार समजा अगर हे बिल पास होतं तर त्या सेक्टरमध्ये ते घुसतील आणि त्याच्यानंतर दे विल मल्टिप्लाय दॅट मनी. असं काहीही नसतं. इट डझंट हॅपन. दिस इज अ युनिफॉर्म टॅक्स स्ट्रक्चर आहे ज्याच्याने सगळ्यांना याचा फायदा होईल. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आपल्या बरोबर सध्या आहेत वृषाली, मुंबईमधून बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार, बोला.
मला असं विचारायचं, मी त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे अशोक लेलँड घेतलंय, तर माझ्याकडे भारत फोर्जचे 944 शेअर्स आहेत, तर ते मी होल्ड करू का विकून LNT किंवा इतर ह्याच्यामध्ये सर्वात पहिले तर मी तुम्हाला हे म्हणेल की भारत अशोक लेलँड तुम्ही घेतला फार छान. भारत फोर्जमध्ये ही जी स्टोरी तुम्हाला जी सांगतात लोक, जी कहाणी तुम्हाला सांगतात की डिफेन्स सेक्टरमध्ये असं होईल तसं होईल असं होईल तसं होईल, प्लीज अंडरस्टँड वन थिंग. FDI अगर 49% असेल आणि समजा अगर मी बेस्ट ऑफ द गन्स बनवतोय आणि तुम्ही म्हणाल की 49% मध्ये आय एम अ फॉरेन कंपनी अँड आय शुड कम अँड मॅन्युफॅक्चर गन्स इन इंडिया. अहो 49% मध्ये मी येऊन काय गन्स बनविल का इंडियामध्ये? 49% मध्ये आय हॅव नो कंट्रोल ओव्हर द कंपनी. द फर्स्ट थिंग इन फॅक्ट what I want when I'm making specialized equipments in the defense sector that you got to give me a total control. 49% नी फक्त तुम्ही सुरुवात करताय, then you have to get on to that next level. But suppose if I'm one of the specialized gun manufacturing company in the defense sector, if you tell me with 49%, I'll not come to India. Have you understood? Ownership is very important. Unless you don't give me ownership, I will not give you technology and I'll not manufacture those things in the country. ओके. तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की भारत फोर्जमध्ये ही जी तुम्हाला जी कहाणी सुनावल्या जाते की डिफेन्समध्ये 1 लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट असतील, काय सगळे कॉन्ट्रॅक्ट भारत फोर्जला मिळणार नाही. So therefore, in fact, your answer which you have given to your own question is that you swap it to Larsen & Toubro is a fantastic decision what you've taken. Please go ahead. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आणि पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत कोल्हापूरमधून. नमस्कार, बोला, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हॅलो, हा बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. तांबे साहेब नमस्कार. नमस्कार. इमामी घेतलेले आहेत 912 आणि 15 शेअर. हो. आणि सिमेंट इंडिया घेतलेले आहेत हो. 20 शेअर 990 नी. हो. तर त्याच्यावरती काय करावं, म्हणजे पुढे वाढण्याची वगैरे शक्यता आहे काय? काय इमामी वाढल्यानंतर प्रॉफिट जरूर बुक करा, क्योंकि ते तुम्ही बघा त्याच्यामध्ये काही बोनसचा काही कॅन्डिडेट आहे का. कधी कधी कंपनीज बोनस पण इश्यू करतात. अजून डेफिनेटली प्रॉफिट बुक करा. FMCG ची चांगली कंपनी आहे इमामी. बट सायमल्टेनियसली मी म्हणेल की हिंदुस्तान युनिलिव्हर्सला पण ठेवडा, क्योंकि मल्टीनॅशनल कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरनी सारखं आपल्या जे शेअर होल्डर्सला खूप छान रिवॉर्ड केलेला आहे. आणि दुसरी कंपनी काय सांगितले? नाही, सिमन्स नाही, ते मला कमिन्स म्हणाले. कमिन्स. कमिन्स, व्हेरी गुड. पुण्यालाच या राहतात, या पुण्याच्या आहे आपल्या अनुपमाताई. तर त्या तर कमिन्सला तर सर्वात बेस्ट म्हणणार, क्योंकि वन ऑफ द बेस्ट कंपनीज. येस, इट इज वन ऑफ द बेस्ट कंपनी. नाही, माझ्यापेक्षा सरांवर सगळ्यांचा विश्वास आहे, त्याच्यामुळे ऑफकोर्स तुमच्या टिप्स महत्वाच्या आहेत. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. विनायक बोलतात मुंबईवरून. नमस्कार विनायक, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. मागच्या वेळेला सांगितलं त्याप्रमाणे मी एशियन पेंट घेतला. ओके. आणि नंतर मग अशोक लेलँड पण घेतला गेला. पण मध्यंतरी मला काय आपलं कॉन्टॅक्ट झाला नाही, त्यामुळे सिंटेक्स मी मध्यंतरी घेतला होता. सिंटेक्स. पाण्याची टंकी कशाला घेता हो? पाणी वरती स्टोअर करायचं, त्याच्यानंतर त्याचा शेअर कशाला घ्यायचा हो? त्या टंकीच्या मागे नका लागू हो. कशाला त्या टंकीच्या मागे लागता? घेतलं गेलेलं आहे. मग आता काय आहे की माझं वय आहे फक्त 79. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. फक्त 79. आय लाईक इट. आज तुम्ही माझ्या यू टच माय हार्ट. विनायक बाबू, यू टच माय हार्ट. माझा नंबर आहे 9967781988. कोणतीही माझी वेबसाईट नाही आहे. विनायक बाबू, परत रिपीट करतो, माझ्या फोनवर तुम्ही फोन करा. आज तुम्ही माझ्या यू हॅव टच माय हार्ट. प्रोग्राम झाला की मी तुमच्याशी बोलतो. यू हॅव टच माय हार्ट. पण सिंटेक्स मधून एक्झिट करा. ओके, सरांना खूप आनंद झालाय, कारण ते फक्त 79 असल्यामुळे आपण खूप तरुण असल्यासारखं आपल्याला वाटतंय. आपले पुढचे प्रेक्षक संपर्कात येतील. मघाशी आपण बोललो होतो की एकंदरीत मर्जर्स हे जे असतात, तर इंडियामध्ये जे काही मर्जर्स झालेले आहेत त्याचा नेमका परिणाम काय होत असतं? असं आहे की माझं असं म्हणणं आहे की आय एम नॉट टोटली इन फेवर ऑफ मर्जर्स. माझं असं म्हणणं आहे की मर्जर कधी करू नये. आता जसं तुम्ही आता हे वाचलं की फायझरने आता एलर्गनला घेतला. एलर्गनला त्यांच्याकडे पैसा असतो, तुम्ही या कंपनीला घेता. ती एलर्गन कंपनीमध्ये एक डिफरंट मॅनेजमेंट आहे, त्यांचे ड्रग्स टोटली डिफरंट आहे, त्यांची स्टाईल ऑफ वर्किंग थोडीशी डिफरंट आहे. मग तुम्ही त्या कंपनीला घेता, मग तुम्ही म्हणता की चला त्या वर्कर्सना आपण तिथून काढून टाकू, मग आपली मॅनेजमेंट येईल. मग यू डोंट नो वेदर यू आर एबल टू रन दॅट कंपनी. आज मी याच्यामध्ये बघितलंय की आय एम नॉट इन फेवर ऑफ मर्जर्स बिकॉज आय एम इन फेवर ऑफ कन्झ्युमर्स, बिकॉज मर्जर इज अँटी कन्झ्युमर्स. ओके. क्योंकि जेव्हा मर्जर होऊन जातं तुम्ही कॉम्पिटिशन इलिमिनेट करून टाकता. बरोबर. क्योंकि जेव्हा तुम्ही कंपनीजला घेता आणि मर्ज करून टाकता, मग कोणत्या कंपनीज नसतात, मग देन इट इज ॲब्सोल्युटली अ मोनोपोली सिच्युएशन. कन्झ्युमर्सला काही फायदा नाही आहे. आणि जसं मी म्हटलं की टेलिकॉम मध्ये अल्कटेल आणि ल्युसेंटचा मर्जर झाला. व्हॉट हॅव दे काय त्यांनी त्याच्यामध्ये असं काही सी चेंज केला? दे नॉट बिकम नंबर 1 मॅन्युफॅक्चरर्स ऑफ द टेलिकॉम इक्विपमेंट्स इन द वर्ल्ड. काही असं काही ग्रेट चेंज आला का? पण असं असतं की एक थॉट असतो की अगर मी या कंपनीला अगर घेतला नाही आणि मर्ज केला नाही तर कोणी दुसरा रायवल माझा घेऊन घेईल. आणि यांच्याकडे काय पैसा खूप असतो, मग पैसा कसा खर्च करायचा, मग त्याच्यामध्ये एक ती मस्ती असते की चला इस कंपनी को ले लेते हैं वर्ल्ड में.
बट फरक काहीही पडत नाही. अँड हे आहे माझा बेनिफिट. I am is in the favor of the consumers. Right. In favor of the consumers, I will say merger is not a good thing. I don't support mergers. ओके, आपण आणखी चर्चा करूया आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कामध्ये आहेत आणि बुलढाण्यावरून बोलतात. माधव, नमस्कार माधव, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार मॅडम. बोला. म्हटलं आपल्याला याच्यामध्ये कमीत कमी किती रक्कम गुंतवता येते? हॅलो. हा, प्रश्न नीट विचारा. हा मी माधवकडे बोलतो म्हटलं हा बुलढाण्यावरून. हा, बोला बोला. म्हटलं आपल्याला याच्यामध्ये किती रक्कम गुंतवता येते कमीत कमी? किती रक्कम गुंतवली पाहिजे? बरं, मिनिमम ऍटलीस्ट आपल्याला, क्योंकि आपण अगर शेअरची व्हॅल्यू बघितली अनुपमा, तर ऍटलीस्ट आपल्याकडे 15 ते 20 हजार रुपये पाहिजे. बरं. म्हणजे 10,000 पण आपण सुरू करू शकतो. जसं आता काही जे लो व्हॅल्यू स्क्रिप्ट आहे, जशी आपलीच कंपनी आहे एसएल ग्रुपची डिश टीव्ही, त्याचा शेअर काहीतरी 90 रुपयाला आहे. तर अगर आपण समजा अगर 10,000 पण अगर शेअर घेतले तर आपल्याला भरपूर शेअर मिळतात. तर म्हणजे काही असे स्टॉक्स आहे ज्यांची व्हॅल्युएशन थोडी कमी आहे, ओके. तर ते आपण 10,000 पण सुरू करतो. पण अगर समजा अगर आपल्याला थोडा हाय प्राईस स्टॉक घ्यायचा असेल, मग त्याच्यामध्ये इनफॅक्ट आपल्याला थोडीशी रक्कम थोडी जास्त पाहिजे. सो देअर आपल्याला ती थोडी इन्क्रीज करायला पाहिजे. तिथे आपण 15 ते 20 हजारापर्यंत जाऊ ओके. शकतो. आणि किती युनिट्स आपण घेतले काही नाही, ते तर minimum? त्याच्यामध्ये असं असतं की 10,000 आपण घेतलं तर जी त्याची व्हॅल्यू असेल तेवढे आपल्याला तेवढे मिळतात. आणि तेवढा जो लॉट असतो, जो सेलेबल लॉट असतो, तेवढा ठेवायचा, तेवढाच तो आपल्याला मिळतो आणि तेवढं ते बॅलन्स होतं. ओके. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. अकोल्यावरून बोलतात कृष्णा. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार पांडे. नमस्कार. माझ्याकडे अशोक लेलँड 78 आणि अतुल ऑटो 400 मी घेतलेले 2 वर्षासाठी. काय करू शकेल? अशोक लेलँड आणि दुसरी कोणची कंपनी सांगितली? अतुल ऑटो. अतुल ऑटो होते. ओके. तर अतुल ऑटोमध्ये तुम्हाला प्रॉफिट होतोय का? म्हणजे अगर समजा अगर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट बुक करा. आणि अशोक लेलँड आणि अतुल ऑटो म्हणजे काय होतं माहितीये का, की तुम्ही दोन्ही सेक्टर एकाच याच्यामध्ये ठेवलेले आहे. तर मग मी म्हणेल की अशोक लेलँडला कंटिन्यू टू होल्ड, क्योंकि त्याच्यामध्ये मी तुमचा भाव बघतो येणाऱ्या टाइममध्ये 250 ते 250 रुपये, क्योंकि कमर्शियल व्हेकल्सचा तुम्हाला चांगले प्राइस मिळायला पाहिजे. क्योंकि डिमांड जेव्हा वापस एकदा डिमांड गेट्स बॅक इन टू द इकॉनॉमी, तर तुम्हाला चांगली व्हॅल्युएशन मिळेल. ऑटो अँसेलरीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका, क्योंकि त्याच्यामध्ये तुम्ही मेन फ्रेममध्ये तुम्ही मेन सेक्टर कमर्शियल व्हेकल्समध्ये अशोक जी मध्ये मर्जिंग केलं तर एकंदरीतच जेव्हा गुंतवणूकदार मर्जर्स असलेल्या कंपनीकडे बघतात तेव्हा त्यांनी ते शेअर्स घ्यावेत की नाही घ्यावेत? ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपले घेऊन ठेवा, त्यांनी आपले रिटेन करावे. पण मी हे म्हणेल की जेव्हा आता अल्स्टॉम अगर आता जी बरोबर मर्ज होऊन राहिली आहे, मग त्याच्यामध्ये नवीन इन्व्हेस्टरनी अल्स्टॉमचा शेअर घ्यायचा नाही. क्योंकि आता काय एवढी खराबी तिथे झालेली आहे की युरोपमध्ये, की ते म्हणतात की आपली पण गव्हर्नमेंट त्याला बेल आउट करू शकत नाही. तर मग आपल्या इथले लोक जे फ्रेंच लोक आहे ते सगळे बेरोजगार होतील. तर मग सर आता त्यांची गव्हर्नमेंट म्हणते देर इज नोबडी टू बाय अल्स्टॉम इन द फ्रान्स. मग त्याच्यामध्ये असं असतं, ते म्हणतात सर मग युरोपमध्ये पण अजून कोणी नाही आहे. ईस्टर्न युरोपची तर तशी पण हालत बडी खराब आहे. सिमेन्स म्हणतो आम्ही पण विकत घेणार नाही. तर देन हु इज गोइंग टू बाय अल्स्टॉम इन द पॉवर सेक्टर? मग जी म्हणतं ठीक आहे, देन विल बाय इट. इट्स द अमेरिकन कंपनी विच इज ऑल्सो इन द पॉवर सेक्टर. मग ते फ्रेंच गव्हर्नमेंट म्हणते अरे लोक बेरोजगार होतील, मग त्याच्यानंतर झंडे लाल येतील आणि मग त्याच्यानंतर सगळे होतील, त्याच्यापेक्षा देऊन द्या त्यांना अमेरिकन्सना. पण माझं म्हणणं आहे की अशा मर्जर्सच्या याच्यामध्ये कंपनीचे शेअर्स घेऊ नका. ओके, अशीच चर्चा करणार आहोत आणि सरांच्या काही टिप्सही आपल्याला ऐकायच्या आहेत. पण वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत आणि बुलढाण्यावरून संजय बोलतात. नमस्कार संजय, विचारा आपला प्रश्न. नमस्कार पांडे सर. नमस्कार सर, माझ्या वडिलांनी अशोक लेलँड घेतले होते ॲट द रेट ऑफ 23 रुपीज. अशोक लेलँड ॲट द रेट ऑफ 23 रुपीज. 23 रुपीज त्यांच्या वडिलांनी घेतले. अरे वा, मग चांगला आहे ना, मग चांगला प्रॉफिट होतोय तुम्हाला. पण थांबा, माझे वडील नाही आहेत आमच्या बरोबर आता सध्या. ओके. तर त्यांनी सांगून ठेवलं की हा शेअर विकायचा नाही म्हणून. तर त्याच्याबद्दल काही मला मार्गदर्शन मिळेल का सर? हे बघा, असं आहे, एक चीज लक्षात ठेवा, तुमच्या वडिलांनी ही लिगसी तुमच्यासाठी दिली, पण एक चीज लक्षात ठेवा की आपण प्रॉफिट जरूर बुक करायचा. क्योंकि बेसिकली हे सगळे कागज के तुकडे, कागज के फूल. हा, जशी ती एक पिक्चर होती ना, कागज के फूल. कोणतीही गोष्ट स्टॅटिक राहत नाही, एव्हरीथिंग चेंजेस. एका टाइममध्ये एसीचा भाव 10,000 रुपये होता. सेंचुरी टेक्सटाईल्स धोती बनवायची. आता धोती कोणी घालतंय का कोणची नवीन जनरेशन? साड्या तुम्हाला सांगतो नेक्स्ट 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये साड्या विल बी आउट ऑफ फॅशन. साडीचे मॅन्युफॅक्चरर्स कमी होऊन जातील. मार्केटमध्ये साडी मिळणार नाही. वेस्टर्न आउटफिट्स, बिकॉज वर्ल्ड इज चेंजिंग व्हेरी फास्ट.
तर म्हणून आपण प्रेम नाही करायचं, लग्न नाही करायचं आपण त्याच्या शेअरची काय तुम्ही काय लग्न नाही करत आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट टू युअर फादर, गिव्ह ऑल युअर रिस्पेक्ट टू युअर फादर अँड तुम्ही ती लिगसी त्यांनी तुम्हाला दिली, पण प्रॉफिट जरूर बुक करायचं आहे, तुम्हाला 250-250 रुपयाचा भाव मिळेल. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. विराट बोलतात पुण्यावरून. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. विराट नमस्कार सर. बोला. मॅडम बोला. एक सजेशन होतं की मी लास्ट 2 आठवडे माझा शो चुकलाय तुमचा, बर, तर युट्यूब वरती लवकरात लवकर अपलोड झाला तर बरं होईल. अगदी अगदी जरूर आम्ही युट्यूबवर अपलोड करू. आपला काही प्रश्न आहे विराट? हो, माझा प्रश्न होता की माझ्याकडे BHEL आहे बेल 205 आणि 150 शेअर्स, बर, तर आता तो 175 ला आहे, तर अजून घेऊ दे आणि लेवल करू दे का बाहेर पडू दे? नको, बाहेर पण पडू नका, अजून ॲव्हरेज पण करू नका. ॲव्हरेजिंग पण हा रॉंग कॉन्सेप्ट आहे. बाहेर बिलकुल पडू नका. BHEL कॅपिटल गुड्सची उत्तम कंपनी आहे, वर्ल्डची रिनोन कंपनी आहे, इंडियाची नंबर 1 कंपनी आहे, म्हणून त्याला होल्ड करून ठेवा. जेव्हा डिमांड इकॉनॉमीमध्ये येईल परत तुम्ही बघाल की BHEL विल परफॉर्म व्हेरी वेल. आणि BHEL इज अ व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट आहे तुमची कॅपिटल गुड सेक्टरमध्ये, म्हणून जास्त ॲड पण नका करू. जस्ट कंटिन्यू टू होल्ड जेवढे तुमच्याकडे आहे. वन ऑफ द फायनेस्ट कंपनीज इन द कॅपिटल गुड सेक्टर. ओके सर, आज दिलेल्या सगळ्या टिप्सचा निश्चितच सगळ्या प्रेक्षकांना फायदा होईल अशी आपण आशा करूया. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप Thank you. धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.